जगदवंत तुळजाभवानीला वंदन करून छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून तुम्हा सर्व मंडळींना मानवंदना देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आहे। आज कालीमातेच्या प्रांगणामध्ये श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर अतिशय मनस्वी समाधान मला वाटते की ज्या संविधान बचाव समिती श्रीरामपूर संविधान विरोधी जनता विरोधी CAA NPR NRC कायदा रद्द करण्यासाठी प्रचंड मोर्चा व निदर्शने तुम्ही करत आहात हे ऐकल्यानंतर मनस्वी समाधान वाटले। आज खरं म्हणजे भारताच्या संविधान बचावाच्या प्रबोधनाची आणि जनआंदोलनाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत गरज आहे आणि ती भागवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करत आहात, याबद्दल मला मनस्वी समाधान वाटते। आज जवळजवळ 6 जानेवारी 2020 पासून तुम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि आज 24 तारीख जानेवारीची असतानासुद्धा त्या आंदोलनामध्ये खंड न पाडता तुम्ही चालू ठेवलेला आहे। हा खरा म्हणजे तुम्हा सगळ्या मंडळींचा अभूतपूर्व प्रतिसाद, सर्वात जनतेतून तुम्हाला मिळालेला प्रतिसाद हे सगळं जर लक्षात घेतलं तर हा तुमचा विजय आहे। आणि खरं म्हणजे आमचा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला NRCला विरोध का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। NRC म्हणजे तरी काय? NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स असून या रजिस्टरमध्ये देशातल्या नागरिकांची नोंद केली जाणार आहे। NRC लिस्टमध्ये ज्याचे नाव असेल ते भारताचे नागरिकत्व ठरतील आणि ज्यांचे नाव नसेल त्यांना घुसखोरी समजण्यात येईल। NRC संपूर्ण देशात लागू करण्याची घोषणा अमित शहानी केली खरी, पण आज संपूर्ण देशामध्ये स्वतःचे नाचक्की या देशाचा गृहमंत्री म्हणून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज सगळ्या तेवढी नाचक्की कुठल्याही गृहमंत्र्याची झाली नाही। खरं म्हणजे पंतप्रधान मोदीने याच्यामध्ये हस्तक्षेप करून अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता। खरं म्हणजे हा निर्णय होऊच शकत नाही, या निर्णयाची खरं म्हणजे देशाला गरज नाही। या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते धर्म आणि जाती याच्या आधारित नाही मिळालेलं। लोकशाहीचं स्वातंत्र्य अबाधित या देशात ठेवायचं असेल तर या निर्णयाची आज तरी गरज नाही असं मला मनोमन वाटतं। NRC महाराष्ट्रात लागू झाल्यास नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल ह्याचा बारकाईने कधी महाराष्ट्रातल्या जनतेनं अभ्यास केलेला आहे का? करावं लागेल आणि आपल्याला ही प्रबोधनाची मोहीम महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरवावं लागेल। याचं कारण असं, या कायद्यानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना स्वतः किंवा स्वतःचे पूर्वज, उदाहरणार्थ आजोबा पणजोबा 1951च्या आधीपासून या देशात राहत असल्याचा सरकारने ठरवून दिलेल्या 14 पैकी कोणताही एक सरकारी पुरावा सरकारकडे जमा करावा लागेल। पुरावा पडताळणी करून सरकार तुम्ही नागरिक आहात की नाही ते ठरवेल म्हणे। केवढा मूर्खपणा आहे हा, बालिशपणाचा हा निर्णय आहे। पुरावा सादर करता आला नाही किंवा पुरावा पडताळणीमध्ये काही चूक झाली तर काय होईल हो, याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास याने केलेला आहे का? मुळीच केलेला नाही असं माझं मत आहे। पुरावा सादर करता न आल्यास किंवा पुरावा पडताळणीमध्ये अमान्य झाल्यास तुम्ही भारताचे नागरिक नाही असे समजले जाईल, तुम्ही घुसखोर ठराल। या विरोधात तुम्ही फॉरेनर ट्रिब्युनलकडे जाऊ शकता, तिथे कागदपत्रांचा क्षुल्लक चुकावरून तुमचे नागरिकत्व नाकारले जाऊन तुमची रवानगी डिटेन्स कॅम्पमध्ये करण्यात येईल। हा केवढा अघोरी निर्णय आहे। डिटेन्स कॅम्प म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाच्या डोकीच्या पलीकडचा हा विषय आहे मित्रांनो। डिटेन्स कॅम्प ही जेल सदृश्य बंदिस्त जागा आहे, परंतु डिटेन्शन कॅम्प आणि जेलमध्ये मूलभूत फरक काय आहे हे सामान्य माणसाला माहीत नाही। जेलमधील गुन्हेगारांना मूलभूत नागरी अधिकार मिळतात,
डिटेन्शन कॅम्पमध्ये डांबलेल्या अवैध नागरिक ठरवलेल्यांना नागरी अधिकार नसतात. डिटेन्शन कॅम्पमध्ये एका वेळा 3 ते 5 हजार लोक राहू शकतात. डिटेन्शन कॅम्पमध्ये असलेले लोक या कॅम्प बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा बाहेरच्या लोकांनी संपर्क साधू शकत नाहीत. बाहेरच्या लोकांच्याशी त्यांचा संपर्क राहू शकत नाही आणि ठेवताही येत नाही. डिटेन्शन कॅम्पमध्ये असलेल्या लोकांना त्यांचे नातेवाईक जेलप्रमाणे एका खिडकीत ठरलेल्या वेळेत भेटू शकतात. या विरोधात न्यायालयात दाद मागता येईल का, ह्याचा विचार केला आहे का? डिटेन्शन कॅम्पमध्ये रवानगी झाल्यानंतर तुम्हाला बाहेर येण्यासाठी हायकोर्टातून जामीन घ्यावा लागेल. त्यानंतर स्वतःचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी हायकोर्टात केस दाखल करावी लागेल. कागदपत्रांच्या अभावी हायकोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात गेल्यास तुम्हाला सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे दाद मागावी लागेल. ह्या सगळ्या घटना आणि हे सगळं जर बघितलं तर हास्यास्पद आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कागदपत्राच्या अभावी किंवा चुकीमुळे निकाल विरोधात गेल्यास काय होईल? अशा परिस्थितीत तुम्ही भारताचे नागरिकत्व नसून घुसखोर आहात असे समजून तुमची रवानगी पुन्हा एका डिटेन्शन कॅम्पमध्ये करण्यात येईल. कागदपत्रांच्या अभावी हायकोर्ट घ्या, सुप्रीम कोर्ट घ्या यांनी विरोधात निकाल दिल्यास नागरिकत्व मिळवण्यास कोणता पर्याय शिल्लक राहतो मला सांगा? याबाबत काहीही कायदेशीर तरतूद सरकारकडून कळवण्यात आलेली नाही. पण अशा परिस्थितीत तुम्ही भारत सरकारकडे शरण मागू शकता. सरकारने तुम्हाला शरणार्थी म्हणून मान्यता दिली तर मग हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, पारशी असल्यास देशात 6 वर्षे राहून त्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. अशा परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना कोणते कायदेशीर हक्क प्राप्त असतील मला सांगा? कागदपत्रांच्या अभावी तुमचे नागरिकत्व सिद्ध झालेले नाही आणि तुम्ही कायदेशीर स्थलांतरित आहेत हे सुद्धा झालेलं नाही आणि सरकारने तुम्हाला अद्याप नागरिकत्वसुद्धा दिलेलं नाही. अशा त्रिशंकू परिस्थितीत तुम्हाला सामान्य नागरिकांचे कोणतेही हक्क प्राप्त नसतील. ज्या ज्या कामासाठी ओळखपत्र आवश्यक आहे असे कोणतेही काम तुम्ही जर करू शकत नसाल, तुम्ही जर करू शकत नाही, तुम्हाला नोकरी व्यवसाय करू शकत नाही, मोबाईल सिम कार्ड खरेदी करू शकत नाही, बँक अकाउंट उघडू शकत नाही किंवा बँक अकाउंटमधून पैसे काढू शकत नाही, तुम्ही प्रॉपर्टी खरेदी विक्री करू शकत नाही, निवडणुकीत मतदान करू शकत नाही, एवढंच काय निवडणूक लढवू शकत नाही, तुमच्या मुलांना शाळांना कॉलेजात प्रवेश घेण्यास अडचणी येऊ शकतात. आणि हे सगळं माहीत असताना असा हा अघोर निर्णय या सरकारनं काय घेतला आहे? याचं कारणं अनेक आहेत. त्या खोलात मला आता जायचं नाही, त्यावरसुद्धा मला बोलायचं आहे. शरणार्थी म्हणजे काय हो व त्यांना कोणते कायदेशीर हक्क प्राप्त असतात? शरणार्थी म्हणजे दुसऱ्या देशातून स्थलांतरित होऊन आलेले लोक, धार्मिक राजकीय प्रताडणेमुळे, जीवाच्या भीतीमुळे इतर देशातून भारतात आश्रय घेतलेले लोक. असे लोक देशाचे नागरिक नसल्यामुळे ते निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत, निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत किंवा प्रॉपर्टी करू शकत नाहीत. मला सांगा, हे आपल्या देशामध्ये असे अघोरी कायदे स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे होत आली, 72 वर्षे झाली, कुणी अशा पद्धतीचा निर्णय घेतला नाही. मग या मूर्ख सरकारनं हा निर्णय घेण्याची काही गरज होती का? नाही. हेच त्याचं उत्तर आहे. CAA कायद्याचा अशा परिस्थितीत फायदा होईल का? नाही होणार. सध्या परिस्थिती भारताची बघितली तर याचा काही उपयोग नाही. CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019. हा कायदा केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथून भारतात आलेल्या अधिकृत स्थलांतरित लोकांसाठी आहे. वरील 3 देशातून आलेल्या ज्या लोकांची नोंद सरकार आणि UNHCR कडे आहे तेच अधिकृत स्थलांतरित समजले जातात. CAAच्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे नागरिकत्व मिळवण्यासाठी तुम्ही वरीलपैकी 3 देशातून भारतात आला आहात हे सिद्ध करावे लागेल. हे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे, हे मलाही मान्य आहे. मग हे सगळं असताना तुम्हाला याची गरज काय? आपल्याकडे जुने कायदे आहेत, ह्याच्यातून आपण ते सिद्ध करू शकतो. मग ह्याची आवश्यकता का भासली? भासायचं काही कारण नाही खरं म्हणजे, पण यांना का भासते हा संशोधनाचा विषय आहे. मोदी अमित शहा लोकशाही प्रधान राज्य आणि राष्ट्र सांभाळायची
इच्छा मनापासून भाषणात बोलून दाखवणाऱ्या मंडळाची गरज आज का भासावी, हा संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून ह्या मंडळीने याचा पुरेपूर अभ्यास केलेला नाही, ह्यांना ते करायचंही नाही. पण भारतामध्ये द्वंद्व उभं करायचं, आज जे भारताच्या समोर अनेक प्रॉब्लेम आवासून जे उभे आहेत त्यापासून परावृत्त जनतेला करायचं, ही याच्या पाठीमागची खरी म्हणजे खेळ आहे. विकासापासून समाजाला वंचित ठेवायचं, विकासापासून फारकत करायची, खोटी आश्वासनं द्यायची, देशाच्या सार्वजनिक गरजा काय आहेत, मूलभूत गरजा काय आहेत, यापासून देशाला अंधारात ठेवायचं. नव्या पिढीसमोर जे आव्हानं आहेत त्यातलं कुठलंही आव्हानांना पेलायचं नाही, ते करायचं नाही. आणि मग हे असे घोडचुकाने असले धंदे उद्योग नसता उद्योग करत बसायचे, हे गेल्या 70 वर्षात कुणीही करायचा प्रयत्न केला नाही. पण ज्यावेळी सरकार आली, BJPचं सरकार ज्यावेळी या देशामध्ये आलं त्यावेळी असलेच खटाटोप हे करत बसले. ज्यावेळी या देशामध्ये काँग्रेस आधार कार्डचा निर्णय घेत होतं, त्यावेळी आधार कार्डचा निर्णय घेत असतानासुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदींनी त्या काळामध्ये विरोधच केला होता. कशासाठी आधार कार्ड, गरज नाही या आधार कार्डची आणि ह्याची. आणि आता तेच मोदी साहेब म्हणतायत की आधार कार्डची गरज आहे, ते बँकांना जोडा, ह्याला जोडा, त्याला जोडा, सगळ्या याच्यामध्ये आधार कार्ड महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटू लागलं. उद्या भविष्यात ते असाच बेबनाव करतील, भविष्यात हेच म्हणायला लागतील की या कायद्याची काही गरज नाही. अशा पद्धतीचं गोड समर्थनसुद्धा हे करायला मागे पुढे बघणार नाहीत. CA पासून मुस्लिम समाजाला काय धोका आहे याचा आपण अभ्यास केला आहे का? कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व सिद्ध करण्यास अपयशी ठरलेले हिंदू, भारतीय, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन व्यक्ती नागरिकत्व मिळू शकते. पण मात्र सदर व्यक्ती मुस्लिम असल्याच्यांना नागरिकत्व मिळणार नाही. हे नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास अपात्र ठरतील. सुप्रीम कोर्टात जाऊन नागरिकत्व सिद्ध न करू शकणाऱ्या मुस्लिम व्यक्तीकडे काय पर्याय शिल्लक राहतात मला सांगा? अशा व्यक्तींना एक तर उर्वरित आयुष्य डिटेन्शन कॅम्पमध्ये काढावे लागेल किंवा भारत देश सोडून इतर देशात आश्रय घ्यावा लागेल. CAA आणि NRC आणून सरकार काय साध्य करू पाहत आहे सांगा? सरकार देशात हिंदू विरुद्ध मुस्लिम वातावरण निर्माण करून ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, सरकारच्या मालकीचा नवरत्न कंपन्यांची होणारी विक्री यावरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करून त्यांना हिंदू मुस्लिम वाद आणि सरकारी कागदपत्रासाठीच्या धावपळीत गुंतवण्याचे षड्यंत्र आखत आहे असं तर नाही ना? माझ्या दृष्टिकोनातून आज जी परिस्थिती आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय गृहमंत्र्यांनी जी घेतलेली आहे, निर्माण केलेली परिस्थिती आहे, स्वतःहून हे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, जनतेला गुंतवणुकीचा हा एक मोठा डाव आहे असं मला वाटतं. CA आणि NRC सर्वाधिक फटका कोणाला बसू शकतो? ज्या ज्या लोकांकडे स्वतःच्या किंवा स्वतःच्या पूर्वजांचा 1951च्या आधीचा पुरावा नाही, त्या सर्वांना याचा फटका बसू शकतो. मग त्याच्यामध्ये भटके विमुख, आदिवासी, गरीब, निरक्षर, अनाथ, तृतीयपंथी, जागतिकीकरणामुळे गावगाड्या बाहेर फेकले गेले आणि शहरात राहायला आलेले अलुतेदार, 18 अलुतेदार, 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार 30 ते 40 वर्षापूर्वी परप्रांतातून आलेले नागरिक, या सर्वांना याचा जबर फटका बसू शकतो. मग याचा विचार ह्यांनी का केला नाही? याचा विचार ह्या मंडळींनी का केला नाही? CAA आणि NRC याचा एकमेकाशी काही संबंध नाही असे सरकार म्हणत आहे. ते खरे आहे का हो? हा बेबनाव आहे यांचा. CAA आणि NRC हे वेगवेगळे कायदे आहेत, हे खरं आहे. पण ते एकत्र आले की त्याचे गंभीर परिणाम होतात. आसाममध्ये घुसखोर शोधण्यासाठी NRC आणले गेले. शेवटची NRC लिस्ट जाहीर झाल्यावर 19 लाख लोक घुसखोर ठरले.
त्यापैकी 5 लाख लोक मुस्लिम समाजाचे असून उरलेले 14 लाख लोक हे हिंदू व आदिवासी आहेत. हे माहीत आहे का या मंडळींना? कागदपत्रातील एका क्षुल्लक चुकीमुळे आसाममधील मोहम्मद कनाउल्ला या सुभेदार म्हणून भारतीय लष्करात 30 वर्षे सेवा केलेल्या, पाकिस्तान विरोधात लढलेल्या, राष्ट्रपती पदक मिळालेल्या सैनिकाला सुद्धा त्या भारताचं नागरिक नाही असे सांगून डिटेन्स कॅम्पमध्ये पाठवले गेले. जर एका सैनिकासोबत हे होऊ शकते, एका सैनिकाबरोबर होऊ शकते, तर इतर लोकांसोबत हे होऊ शकते. आसाममध्ये घुसखोर ठरवलेल्यापैकी 50% भारतीय नागरिक असून प्रशासकीय चुकामुळे वा कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे घुसखोर ठरवले गेले असे कायदेतज्ञ म्हणतात. NRCमध्ये नाव नसल्यास हिंदू, शीख, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन लोकांना CAAमुळे नागरिकत्व मिळू शकते. केवळ मुस्लिम व्यक्तींना नागरिकत्व मिळणार नाही असे स्पष्ट झाले आहे, जे या देशाच्या संविधानाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. शिवाय ते नागरिकत्व अशाच हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिस्ती, पारसी लोकांना मिळणार आहे जे पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आले आहेत. पण जे हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन आहेत, मागच्या 10 पिढ्यापासून याच देशात, याच प्रांतात, याच राज्यात, याच विभागात, वेगवेगळ्या प्रांतात, प्रदेशात, देशात आपल्या राहत आहेत, त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची गरज काय? भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात देशात NRC लागू करण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता भाजप करत आहे. तुम्ही हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, शीख आहात किंवा मराठी, गुजराती, तामिळ आहेत, यावरून तुम्ही या देशाचे नागरिक ठरत नाही. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर्स कार्ड आहे म्हणून तुम्ही भारतीय नागरिक ठरत नाही. तुम्ही सरकारी नोकर आहात म्हणून सुद्धा तुम्ही भारतीय नागरिक ठरत नाही. तर NRCच्या नियमानुसार तुम्ही 1951 आधीचा कागदोपत्री पुरावा दिला तरच भारतीय नागरिक ठरता, आणि पुरावा नसेल तर घुसखोर ठरवले जाणार आहात. हा कुठला कायदा? स्वतःच्या देशात उपरे परकीय ठरवले जाणार आहात. आणि हे सगळं करणारे तुम्ही कोण आहात? हा माझा सवाल आहे. आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय गृहमंत्री यांना माझा जाहीर सवाल आहे की हे ठरवण्याचे नैतिक अधिकार या देशामध्ये जन्माला आलेल्या लोकांची ठरवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिला? कुठल्या कायद्यातून दिला? तुम्हाला त्याचा नैतिक अधिकार नाही, हेच त्याचं उत्तर आहे. यातून काय धोका संभवतो मी आपल्याला सांगू इच्छितो. जेव्हा सरकारने नोटाबंदी लागू केली तेव्हा याचा तोटा केवळ काळा पैसेवाल्यांना होईल, बाकीच्यांनी घाबरण्याचे कारण नाही असे आदरणीय पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पण प्रत्यक्षात काय झालं हो? श्रीमंतांनी नोटबंदीचा फायदा घेत स्वतःचा काळा पैसा भ्रष्ट मार्गाने पांढरा केला आणि गरीब भरडला गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे या कायद्यामुळे घुसखोर लोक भ्रष्ट मार्गाने कागदपत्र प्राप्त करून भारतीय नागरिक ठरतील व खरेखुरे भारतीय घुसखोर ठरतील. नागरिक म्हणून मिळणारे मूलभूत अधिकारापासून अनेक लोक वंचित होतील व त्यांना मनुस्मृतीच्या व्यवस्थेत ढकलले जाईल. नागरिक म्हणून मिळणारे मूलभूत अधिकार आणि त्या अधिकारापासून अनेक लोक वंचित होतील व त्यांना मनुस्मृतीच्या व्यवस्थेत ढकलले जाईल आणि त्यांना उर्वरित आयुष्य डिटेन्शन कॅम्पमध्ये काढावे लागेल. कागदपत्रांच्या क्षुल्लक चुकामुळे वैध नागरिकांना अवैध ठरवले जाईल. हा सगळ्यात मोठा धोका मला वाटतो. आणि म्हणून या देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी, मोदी साहेबांनी आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी भारताच्या अजूनही वेळ गेलेली नाही, हा कायदा
चुकीचा आहे तो रद्द करावा. आणि म्हणून CAA-NRCचा विरोध का करावा याचं कारण माझ्याकडे आहे. हा विरोध केलाच पाहिजे, हे खंडन केलंच पाहिजे. आम्ही हे सामान्य माणसाच्या हिताच्या जपणुकीच्या विरोधात आहे आणि म्हणून आम्ही हे नेस्तनाबूत करणं ही काळाची गरज आहे. आणि हे जर आम्ही करू शकलो नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला आणि मला माफ करणार नाहीत. CAA-NRCचा विरोध का करावा त्याचं कारण आहे, 1% घुसखोरांना शोधण्यासाठी उर्वरित 99% लोकांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या भरडणे हा सामान्य नागरिकावर अन्याय नाही, तर हा अन्याय आहेच. ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांचे आजोबा पणजोबा शाळेत गेले नव्हते, त्या सर्वांना 1951च्या आधीचे पुरावे आणणे कठीण आहे. जात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करताना अनेकांना 1951च्या आधीचे पुरावे देण्यात येणाऱ्या अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळत नाही. अनेकदा सरकारी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारून वैतागून अनेकजण प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा विचार टाकून देतात. ही आज वास्तव परिस्थिती आहे. ही वास्तव परिस्थिती आहे. आणि म्हणून CAA कायदा देशाला धार्मिक चेहरा देणारा आहे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारा आहे, सर्वसामान्य माणसाचं जीवन हराम करणारा आहे आणि सामान्य माणसाचं हिताला तिलांजली देणारा आहे. आणि म्हणून देशात धर्माच्या नावावरून फूट पाडणारा हा आहे कायदा. CAA तरतूद भारतीय संविधानाच्या आर्टिकल 5 ते 11, आर्टिकल 14-15च्या विरोधात आहे. आणि म्हणून माझं मत आहे प्रामाणिकपणानं की हा कायदा रद्द झालाच पाहिजे. आणि तो होणार नसेल तर अखिल भारतीय मराठा स्वयंसेवक संघ जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही हाहाकार माजू. या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जर याजबीच माजवायचे असेल तर आम्ही ती माजवू देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान हे आयुध आम्ही पुरेपूर वापर करू आणि या देशातल्या सामान्य माणसाच्या हिताच्या आड येणारे हे कायदे हाणून पाडू. मला सांगा, ह्या मंडळीने आता उचललेले जे शस्त्र आहे हे अघोरी शस्त्र आहे आणि हे आम्हाला मंजूर नाही. तुम्हाला मंजूर आहे का? नाही. हेच त्याचं उत्तर असेल. मग देशात घुसलेल्या वहीद बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना शोधून काढू नये का? आणि ते शोधासाठी कायदे आहेत ना आपल्याकडं. प्राप्त परिस्थितीमध्ये संविधानानं निर्माण केलेले कायदे आहेत, त्याचा वापर पुरेपूर करावा. तेच कायदे जे लवचिक आहेत ते कडक करावेत. त्याच्याबद्दल बिलकुल आम्हाला काही म्हणायचं नाही. ते करावे, आम्ही जरूर त्यांना साथ देऊ. 370 कलम आदरणीय मोदी साहेबांनी आणि अमित शहानी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच काळामध्ये ते अस्थायी कलम म्हणून जाहीर केलं होतं. त्यामुळं ऑलरेडी ते झालेलंच होतं. पण ह्यानी त्याचं ॲडव्हर्टायझेशन करून यांच्या कारकिर्दीमध्ये त्याचा उहापोह करून आम्ही फार मोठं काहीतरी करतो आहोत, हे भारतीय जनतेसमोर ह्यांनी मोठं हे काहीतरी फार मोठा पराक्रम करतोय अशा पद्धतीचा अखंड तांडव करून ते केलं. तरीसुद्धा ठीक आहे, मी म्हणतो हा निर्णय चांगला आहे, त्याला आम्ही जाहीर पाठिंबा दिला. मंदिर आणि मशिदीच्या बाबतीतला बाबरी मशिदीच्या ह्याच्यातला जो निर्णय होता तोही पेंडिंग निर्णय होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर तोडगा काढला, त्यालाही आम्ही जाहीर पाठिंबा दिला आणि योग्य निर्णय म्हणून आम्ही त्याचं स्वागत केलं. मग मला सांगा,
देशात घुसलेल्या अवैध बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोरांना शोधून काढू नये असं आमचं म्हणणं नाही. आणि त्यांना शोधून काढण्यासाठी ज्या तरतुदी आहेत, जे कायदे आहेत, संविधानामध्ये जे आयुध दिलेले आहेत त्याचा कडक वापर करा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. आमचं काही म्हणणं नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला जर प्रबोधन करता येत नसेल तर त्या संवादात तुम्हाला कुठं अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम जनतेतून आम्ही त्यासाठी निश्चितपणानं चळवळ उभी करू आणि चांगल्या गोष्टीसाठी आम्ही जरूर तुम्हाला पाठिंबा देऊ. घुसखोरांना अवश्य शोधून काढावे, पण त्यासाठी सर्वच नागरिकावर स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी ढकलण्याची गरज नाही, हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. सरकारने जिथून घुसखोरी होते अशा ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी. गुप्तचर यंत्रणा, पोलीस प्रशासनामार्फत घुसखोरांचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्याबद्दल बिलकुल आमचं काय म्हणणं नाही. त्याच्यासाठी जे जे काय करावं लागेल ते दिव्यसुद्धा करायची आमची मनाची तयारी आम्ही केलेली आहे. संघटनेचा नेता म्हणून, एक चळवळकर्ता कार्यकर्ता म्हणून आणि या भारताचा सुजाण नागरिक म्हणून जी आमची भूमिका आहे ती भूमिका आम्ही काटेकोरपणानं मांडण्याचा प्रयत्न करू आणि या भारताचा एक आदर्श नागरिक म्हणून जे जे करायला लागते, दिव्य एक कार्यकर्ता म्हणून जे करावं लागतं ते आम्ही करायची आमची मानसिकता आहे. आमच्या सर्व मित्रांची, आमच्या सर्व चाहत्यांची सद्वेग बुद्धी जाग्यावर आहे आणि ती तुम्हाला निश्चितपणानं करते. लोकशाहीचे संकेत आपण स्वीकारलेत, आचारविचार स्वीकारलेत, त्या मार्गाने आपण जाऊया. पण फाशीवाद के खिलाफ देश की जनता एक हो हा नारा द्यायची वेळ येऊ नये. आपला देश भयानक संकटातून जात असताना आपण शांत कसे? कोणत्याही देशाचे भविष्य त्या देशातील जनता ठरवते. आम्ही जनतेतले सुजाण नागरिक म्हणून ज्यावेळी आमची भूमिका बजावतो त्यावेळी आमचा पण जसा हक्क आहे तसं आमचंही काही कर्तव्य आहे. आणि म्हणून भारतीय संविधानातील समता, बंधुता, धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत मूल्यांच्या रक्षणासाठी भारतीय संविधानातील आर्थिक धोरणासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या रक्षणासाठी जनतेच्या खऱ्या प्रश्नांना घेऊन आपल्याला सर्व धर्म, भाषा, लिंग, जातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून संघटितरित्या रस्त्यावर उतरावे लागेल. आज देशभरातील कोट्यावधी जनता CAA, NPR, NRC कायद्याच्या विरोधात एकवटलं आहे. आणि सुदैवानं श्रीरामपूरमधून नागेशभाई सावंतांच्या माध्यमातून आमचे जुने स्नेही मित्र यांच्या माध्यमातून मला निमंत्रित केलं. वाचलं, मी पाहिलं सगळं आणि मनापासून तुम्हा सगळ्या मंत्र्यांना सद्भावना, सदिच्छा द्याव्यात आपलंही कर्तव्य आहे म्हणून मी इकडे यायचा निर्णय घेतला. श्रीरामपूरमध्ये संविधान बचाव समितीच्या माध्यमातून CAA, NPR, NRC विरोधात मोर्चाचे नियोजन केले होते. ते नियोजन पण उत्तम झालं. अतिशय चांगल्या पद्धतीचा मोर्चा निघाला. लोकशाहीचं आयुध पुरेपूर वापरून, लोकशाहीची जपणूक करून तो मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आहे. आणि संविधानप्रेमी, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल मी परत एकदा तुम्हा सगळ्या मुलांना धन्यवाद देतो आहे. आणि मला इथे येण्याची संधी दिलात त्याबद्दल संविधान बचाव समिती श्रीरामपूर या समितीला धन्यवाद देतो आहे. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा जे जे दिव्य करावं लागेल त्याच्यासाठी कधीही मला हाक मारा. मी तुमच्याच परिवारातला एक आहे. तुम्ही निश्चितपणानं बोलवाल अशा अपेक्षा बाळगून मी माझं लांबलेलं हृदयगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.